नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषय मराठी इयत्ता 10वी, कविता 12वी, भरत वाक्य या कवितेचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत. आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा. चरित्र संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी. 1. सुसंगतीत राहावे. 2. सुविचार ऐकावे. 3. बुद्धीचा कलंक झडावा. विषय वासना नको, दुराभिमान नसावा आणि निश्चय ढळू नये. मन वाईट गोष्टीकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी. 1. मन भवचरित्रावर परमार्थावर जडावे. 2. मनातील निश्चय ढळू देऊ नये. 3. भजन करताना मन विचलित होऊ नये. आणि 4. मन मलिन होऊ देऊ नये. 2. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. कवीच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून सतत परमेश्वराच्या सानिध्यात राहावे. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. सतत आत्मबोध घ्यावा. आणि 4. चारधाम यात्रा करावी. यातील योग्य पर्याय आहे 2. सतत परमेश्वराचे नामस्मरण करावे. संध्री कमळी दडो म्हणजेच 1. कमळाच्या फुलात चित्त सदैव गुंतो. 2. कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. 3. कमळाच्या व भ्रमराच्या सौंदर्यात मन गुंतो. आणि 4. कमळात मन लपून राहो. योग्य पर्याय आहे क्रमांक 2. कमळातून मधुसेवन करणाऱ्या भुंग्याप्रमाणे सज्जनांच्या पायाशी मन गुंतो. 3. खालील गोष्टीच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात? गोष्टी विनंती. निश्चय कधी ढळू नये. चित्त भजन करताना विचलित होऊ नये. 3. दुराभिमान म्हणजेच गर्व गळून जावा आणि मन मलिन होऊ नये. 4. खालील ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. 1. मती सत्मार्गी वळो म्हणजेच कुमार्ग सोडून चांगल्या मार्गावर बुद्धी वळवावी म्हणजेच सत्कार्य करावे. 2. न निश्चय कधी ढळो म्हणजेच दृढ केलेला निर्धार कधीही विचलित होऊ नये. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो या ओळीचा रसग्रहण करा. आशय सौंदर्य. केकावली या काव्यसंग्रहाची समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही भरत वाक्य काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तना मनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगीकारावे याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे. काव्य सौंदर्य. सुसंगतीमध्ये म्हणजे चांगल्या सज्जन व्यक्तीची मैत्री होय. गुणवान व चारित्र्यवान माणसाच्या संगतीत सदैव राहावे म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते असा आशय उपरोक्त ओळीमध्ये व्यक्त झाला आहे. सुजन वाक्य म्हणजेच सुविचारांची धारणा जर केली तर मन निर्मळ व प्रेमळ होते असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे. भाषिक वैशिष्ट्ये. प्रस्तुत ओळीमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी म्हणून 2 वर्तन नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात 11 + 13 मात्रेची आवर्तने असणारी हे केकावली नावाचे मात्राव्रत आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे.
घडो जडो या यमक प्रधान क्रियापदामुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे. स्वत्वा हृदया कळो दुराभिमान सारा गळो या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. उत्तर: माणसाने चारित्र्य संपन्न होण्यासाठी कवी मोरोपंत यांनी भरतवाक्य या केकावलीमध्ये जनांना मोलाचा उपदेश केला आहे. सत्संग करून माणसाने सन्मार्गाला लागावे, चांगला मार्ग आचरणासाठी बुद्धीला योग्य वळण लावावे, स्वतःमधील स्वतत्व मनोमन ओळखावे, आत्मविश्वास वाढवावा, गर्विष्ठपणाचा त्याग करावा, दुराभिमान अजिबात बाळगू नये, आपले मन वाईट विचारांनी मलिन भ्रष्ट करू नये, मन शुद्ध करावे, आत्मज्ञान वाढवावे, आत्मज्ञानामध्ये सर्व अनिष्ट गोष्टी जळून टाकाव्यात. अशा प्रकारे विवेकी व प्रगल्भ विचार या चरणामध्ये कवी मोरोपंत यांनी व्यक्त केलेले आहेत. सत्प्रवृत्त व्यक्तींची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात लिहा. उत्तर: सत्प्रवृत्त व्यक्ती म्हणजे सज्जन व्यक्ती. ते मनाने अतिशय निर्मळ असतात. सर्व प्राणीमात्राबद्दल त्यांच्या मनात नितांत प्रेमभाव वसत असतो. कुविचारांना त्यांच्या मनात जराही थारा नसतो. त्यांचे हृदय करुणेने ओतप्रेत भरलेले असते. काम, क्रोध, मद, मत्सर, आलस्य व मोह या षड्विकारांवर त्यांनी मात केलेली असते. ते सदैव परोपकारी असतात. दुसऱ्यांच्या दुःखाने व्यतीत होणारे त्यांचे मन सतत तळमळत राहते. त्यांच्या हातून सदैव सत्कार्य घडते. त्यांच्या हृदयात दया, क्षमा, शांती वसत असते. सत्प्रवृत्त व्यक्ती अंतर्बाह्य पारदर्शक असते. म्हणून सज्जनांचा सहवास असावा व त्यांच्या विचारांचे श्रवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वाईट गोष्टीचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा. उत्तर: सर्वप्रथम चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी कोणत्या याची निवड विवेकबुद्धीने करावी. त्यानंतर वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी मन खंबीर करावे, बुद्धी स्थिर ठेवावी, चंचलता सोडून द्यावी, चांगल्या मित्रांच्या संगतीत नेहमी राहावे, त्यांचा योग्य तो सल्ला घ्यावा, थोरा मोठ्यांचा आदर करावा, त्यांचे अनुभवाचे बोल ग्रहण करावे, चांगल्या संस्कारमय पुस्तकाचे वाचन करावे, सदविचाराने वर्तन करावे, दुसऱ्याचे मन जाणून घ्यावे, शक्यतो परोपकार करावा, आपल्या वागण्याने कुणीही दुखवणार नाही याची काळजी घ्यावी, प्रेममय हृदय धारण करावे, जनात आपण प्रिय ठरू असे वर्तन करावे. हे भरतवाक्य या कवितेत मोरोपंतांनी सांगितले. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर सांगा.